आता पैसे भेटले नाही ना तुला चित्ता सोडणार नाही मी। काय करतो? पप्पा गुंड नका मारू पप्पाला, नका मारू, सोडा त्यांना, सोडा। विकी नका मारू। अरे बाळा काय झालं? विकी अरे काय झालं? पप्पा गुंड। विकी शांत शांत हो विकी शांत। अरे काय नाही होणार त्यासनी, तू बघितलंस ना ते स्वप्न होतं। हा काय नाही होणार। विकी बाळा सगळं ठीक आहे। आम्ही सगळे आहे ना, तू शांत झोप। विकीने त्यासनी अजूनच घाबरवलेलं दिसतंय। येतं बेस्टच झालं, आता का नाही अजून बाजार उठल त्यांचा। कस यामिनी म्हणाल तस। अस्मे अगं त्या गुंडांनी धमकीच अशी दिल्या का आपल्याला झोप येत नाही, त्याला कशी येईल ग? जे व्हायला नको तेच होऊन बसले। काय करावं कायच समजना। आपलीच जर ही हालत आहे तर पप्पांची काय हालत असेल? काय करतील पप्पा? पप्पा का नाही आता एकदम मस्त पैकी ताणून घेतील आणि यासनी झोप लागायचीच नाही। तायडे तू उगाच आईची भीती वाढवू नकोस। एक मिनिट, सगळे शांत व्हा। आपण पुढचं पुढे बघू, झोपा आता सगळ्यांनी। विकी झोप, काय नाही होणार, झोप। तू झोप, हा झोप बर आधी झोप। ते गुंड परत येणार का माहित नाही, पण वाटतंय का काय तर भयंकर होणार आहे। आकी आज आपण एकमेकींना कुंकू लावालोय, पण त्या कुंकवाच्या धन्याच्या जीवावरच बेतलंय। नाही नाही तुला दोष देत नाही, उलट तुम्हीच आमचा जीव वाचवलाय। पण जे काय घडलं ते 10 लाखामुळेच घडलं ना। आपण दोघींनी गोपीनाथ रावांसाठी वड पूजला, व्रत ठेवलं, पण त्याचा काय उपयोग आहे? समोर जे संकट दिसले ते कधी दूर होणार काय माहित। यामिनी, तुला नेमकं काय म्हणायचंय? नाही अस्मे, तू चिडू नकोस। समोर जे दिसलं तेच बोलले मी। तरी बरं आहे का गुंड ह्यासनी त्रास देत नाहीयेत, ते एक बरं आहे। यम्मी राहू दे, काय बी बोलू नको। काल यांनी आपल्याला वाचवलंय, यात सगळं आलं, बाकी सगळं विसरून जायचं बघ। होय निघूया। अरे राधे
काही चुकलं बिकलं असेल तर माफ कर. जगलो वाचलो तर नक्की भेटू. हो हो, असं का बोलायलाय? मला काय गोड वाटायलंय वय राधे असं बोलायला. पण काल मी मरण बघितलंय आणि काल मला मरणाच्या दारातून तुम्ही वाचवलंय. मला, माझ्या बायकोला, माझ्या पोराला तुम्ही वाचवलंय. पण काल वाचवलं ग, पुढं काय? ते गुंड मला मारल्याशिवाय गप बसणार नाहीयेत. असो, काळजी घ्या. पण ते इथं आले किंवा कुठं दिसले तर त्या गोप्याला सांगा 10 लाख जर परत नाही केलं त्याला चिता सोडणार नाही. काही चुकलं बिकलं असेल तर माफ कर. जगलो वाचलो तर नक्की भेटू. तू काय काल घरी गेलीच नाहीस काय? गेलेले, रात्री उशिरा गेले, सकाळी लवकर आले. मला वाटलं का ग? असं का विचारालीस तिला? मी सहज विचारलं. माझ्या मदतीसाठी आली ती. तुला काही त्रास होतोय का? नाही, असं काय नाही. मग चेहरा का पडलाय तुझा? नाही, त्यास्मिन सविता आल्यावर चेहरा पडत नाही. आता बरं पडलाय. काकू, जाऊ दे ना. तिच्या मनात तसं काही नव्हतं. तू आत ये, तुला काही फायली दाखवायच्या. हॅलो, सासूबाईंची तब्येत कशी आहे रे? मीच बोलते मुग्धा. सोम जरा आंघोळीला गेलाय. तुम्हीच आहे व्हय? तुमच्या संगच बोलायला फोन केलेला. बरं वाटतंय का आता? हा, आता बरंच वाटतंय म्हणायचं. आणि ते काल जे झालं त्याबद्दल सॉरी. मम्मीच्या वतीनं मी माफी मागते. हॅलो, हॅलो. मी सासूबाईंसंग बोलायला लागले हे तनयानं मम्मीला सांगितलं तर? अगं, तू कशाला माफी मागतेस? हा, तुझी काय चूक आहे? आणि काय घडलं, कोणाचं काय चुकलं, ह्याच्यापेक्षा तू माझ्या विरोधात नाहीयेस ह्याचंच मला जास्त समाधान आहे ग. बर.
खडकं वाऱ्याने येऊन इथं अडकलं का काय? वाऱ्यानं अडकलंय का कोणी मुद्दाम टाकलंय काय माहित. अस्मे मी स्टूल आणते थांब. आज काय तर घडणार आहे. घडू नये असं काय तर घडणार आहे. मम्मी मी फक्त तुझ्याकडे ती शर्मांसाठी दिलेली फाईल होती ना, तीला दे. तुला त्या प्रोजेक्टमध्ये काही इंटरेस्ट नाही आणि मला तुझ्यावर जबरदस्ती करायची नाही. तनयाला दे, ती बघल काय ते. काय झालं मुग्धा? तू तुझ्या सासूबाईंना कॉल केला होतास हे मी निर्मला काकूंना सांगेन असं वाटलं का तुला? नाही सांगितलं आणि कधी सांगणारही नाही. तू सोहमला कॉल केलास ना तरी नाही सांगणार. थँक्यू तनया. मी उगीच तुझ्याबद्दल असा विचार केला. ठीक आहे ग. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी असाच विचार केला असता. इट्स ओके. हा मासा सुद्धा गळायला लागला. पोट बघ कसा चकाचक झालाय आणि आईचं नाव बी कसं झळकतंय. आहे बघ की. आया अगं चहा पिला नाहीस व्हय अजून? गार झाला असेल की आता. आधीच 2 वेळा गरम केलाय, आता परत गरम करायला पाहिजे. आया आया काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. अस्मे, अगं विकी रोज शाळेत जायच्या आधी इथं येतोय. आज अजून बी आला नाही. काय झालं असेल ग तिकडं? मी बघून येऊ का? म्हणून अगं पण ते गुंड तिथंच असतील तर? गुंडाने काय केलं तर नसेल ना? मी बघून येते लगेच. एक मिनिट. कोणी कुठे जायची गरज नाही. मी त्यांच्या शेजारच्या कोळेकर काकासनी विचारते, ते सांगतील. त्यासनी माहित असेल. मुन्नू, आतून माझा फोन आण. आयो अगं काळजी करू नको, सगळं ठीक असेल. आयो दीदे. हा ते हा. राधा अक्का, आज आमटी संग रस्सा भाजी करायची का सुकी? आणि तो काळा मसाला तो काय केलाय? काही करायचंय का त्याचं? काय हो राधा अक्का? मावशे भाजी सुकीच कर आणि काळा मसाला संध्याकाळच्या उसळीसाठी केला. तो तसाच राहू दे. बर.
तायडे, राधा हक्काचं काही बिनसलंय काय? आय विकीच्या घराला कुलूप आहे. ते कधी कुठं गेले काय माहित नाही म्हणले कोळेकर काका. पण अजिबात काळजी करू नको. तिथं दंगा मारामारी असं काही बी झालं नाही. अगं पण कुणाला बी काय बी न सांगता असं कुठं गेले असतील? स्वतःच गेलेत गुंडांनी त्यासनी. हे काय? हे समजे इथंच राहायला आलेत काय? नाही नाही, घाबरू नका. आम्ही काही इथे राहायला नाही आलेलो. आम्ही हे गाव सोडून चाललोय. फक्त तुमचा निरोप घ्यायला आलो. ते गुंड काही आम्हाला सुखाने जगू देणार नाही तिथं. आणि आता तर खायचे बी वांदे झाले. होय, तुम्ही जो रोज डबा देत होता त्यावर बी त्या गुंडांनी बंदी घातली. घरात बी राहता येत नाही, बाहेर बी जाता येत नाही. इकडे आड आणि तिकडे बी राशी गत झाली आमची. पण तुम्ही जाणार कुठं? आणि विकीच्या शाळेचं काय? काय शाळेचं घेऊन बसलीस तू मुन्नू? इथं ज्याचं जगणं मुश्किल झालंय त्याला हे शाळा बिळा असले चोचले परवडत नाहीत. आम्ही कोल्हापूरला चाललोय. जे काय काम मिळेल ते करू. मोलमजुरी, हमाली, जे मिळेल ते. आणि की बी आमच्या सोबत राबल. आता त्यांच्या नशिबात हेच आहे. इथलं सुगरा जेवण काय आमच्या नशिबात नाही. ते काय मीठ भाकरी मिळेल ते खाऊन कसं बस जगू. अक्के काय चुकलं माकलं असेल तर माफ कर. येत जातो आम्ही. आसमी, आता ह्या पुढं आमचा काही त्रास होणार नाही तुम्हाला. आरचू बेटा, लग्नाला बोलाव बरं का. बारके, काळजी घे. आणि आता तुझ्याकडे अभ्यासाला जास्त टाइम असेल का? निकीचा अभ्यास तुला घ्यायला लागणार नाही ना. लय अभ्यास करा, लय मोठी हो. येतो आम्ही, येतो ग. चला हो. निषेध निषेध निषेध, राधा हक्काचा निषेध. निषेध निषेध निषेध, राधा हक्काचा निषेध. निषेध निषेध निषेध, राधा हक्काचा निषेध. निषेध निषेध